बघा आज आपण ना मस्त अशी बघा ही जवसाची चटणी बनवतोय आपल्या आरोग्यासाठी एकदम फायदेशीर अशी। तर कढईमध्ये जवस आपण अगोदर टाकून घेऊयात आणि जवस मीडियम गॅसवरती बघा छान असं आपण भाजून घेऊयात अगोदर। बघा थोडा मीडियम गॅसवरती आपण हे जवस भाजून घेऊयात चांगले। बघा 1 मिनिटभर बारीक गॅसवरती भाजले ना की असे तडतड उडायला लागतात। तर पण आपण थोडेसे आणखीन एक अर्धा मिनिट बघा भाजून घेऊयात। बघा आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे एकदम लाल। आता आपण गॅस बंद करून घेऊया। बघा जवस आपण थंड करण्यासाठी ठेवले होते। आता आपण हे जवस मिक्सरला अगोदर बारीक करून घेऊयात। बघा अगोदर आपण हे असंच वाटून घेऊयात। बघा अशा प्रकारे आपण ह्याची पूड बनवलेली आहे जवसाची। आणि याच्यामध्ये लसणाच्या बघा पाकळ्या टाकून घेऊयात एक 15 ते 20। आता याच्यानंतर आपण थोडीशी बघा एक अर्धा चमचा जिरे टाकून घेऊयात। आणि याच्यानंतर आपण जी घरगुती बघा महाराष्ट्रीयन चटणी बनवतो ही आम्ही घरगुती लसणाची चटणी बनवली ती टाकून घेऊयात बघा 2 चमचे। आता याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। चटणीला अगोदरच मीठ आहे त्याच्यामुळे मी थोडंच टाकते। आता हे आपण व्यवस्थित सगळं बघा आणखीन बारीक करून घेऊयात। बघा तेल न टाकता आपल्याला हे करायचे बघा चटणी अशा प्रकारे होते। जेव्हा आपल्याला खायचे तेव्हा बघा याच्यात तेल टाकून खायचे। बघा अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे। तुम्ही पण एकदा अशा प्रकारे नक्की जवसाची चटणी करा। खूप साधी सोपी एकदम 5 मिनिटात तयार होणार आहे। अशी बघा भाताबरोबर तेलात कालवलेली पण तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते। चला तर मग रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।